नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित चौहान तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करिअर अकॅडमीमध्ये, अर्थात आपल्या सेकामध्ये. तर आजचा आपला टॉपिक आहे घड्याळ. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे घड्याळ आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हा टॉपिक थोडा अवघड जातो. तर आपण अत्यंत सोप्या पद्धतीनं ह्या टॉपिकबद्दलची सगळी माहिती बघून घ्यायची आहे आणि आलेले जे काही क्वेश्चन्स आहेत ते बघून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर चला घड्याळ हा टॉपिकला हात घालूयात. तर बघा, घड्याळ तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. 12 तास घडीचा आपण वापर करतो. म्हणजे घड्याळाचे दोन प्रकार असतात, एक असतो 12 तासाचा प्रकार असतो आणि दुसरा असतो 24 तासाचा प्रकार. तर ठीक आहे, आपण आपल्या साधारण जीवनामध्ये आपण 12 तासच्या घड्याळाचा वापर करतो. ठीक आहे, आपला पूर्ण ही झाली घड्याळाची तपकडी. ठीक आहे, हा जो पूर्ण गोल दिसतो याला म्हणतात तपकडी. ठीक आहे, आपल्या नॉर्मली आपल्या भिंतीवर जे काही घड्याळ असतं त्या पद्धतीच्या घड्याळाचा आपण विचार घेऊन आपण इथं बघतो. ठीक आहे, तर ह्या घड्याळाचा जर विचार केला तर यामध्ये बघा 12 तासाची ती घड्याळ असते. ठीक आहे, यामध्ये 3 काटे असतात विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. 3 काटे म्हणजे कोणते असतात? हा जो एक मोठा काटा जो असतो त्याला आपण म्हणतो मिनिट काटा, एक छोटा काटा असतो त्याला म्हणतो तास काटा आणि एक बारीक एक काटा असतो त्याला म्हणतात सेकंद काटा. ठीक आहे, तर या काट्यांचा जर विचार केला तर यांची एक फिरण्याची एक वेगळी पद्धत असते. ठीक आहे, एका तासामध्ये जर विचार केला तर एका तासामध्ये बघा हा तास काटा किती फिरतो आणि हा मिनिट काटा किती फिरतो. पूर्ण हा घड्याळाची जी काही तपकडी आहे हे तपकडीचे पूर्ण एक चक्कर मारतो. कोणता काटा? तर तो मारतो आपला मिनिट काटा. आणि तास काट्याने जर विचार केला तो किती फिरतो? तर तो फिरतो जसं बघा आता 12 वाजतापासून 1 वाजेपर्यंत हा जो काही तास काटा हा किती फिरणार? हा 12 पासून 1 पर्यंत. ठीक आहे, तर किती अंश फिरणार तो? तर ते आपल्याला इकडे दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो. चला, ही गोष्ट महत्त्वाची आहे, किती फिरतो हे कधी कधी एक्झामला थेट विचारलं जातं, त्यामुळे आपल्याला ते बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, टोटल जर आपण हा डायल घेतला तर हा डायल किती अंशाचा असतो? एक आपलं वर्तुळ आहे, वर्तुळाचं पूर्ण जे काही अंशामध्ये माप असतं ते किती असतं विद्यार्थी मित्रांनो? तर ते असतं 360 डिग्री. 360 डिग्री म्हणजे एक पूर्ण वर्तुळ. त्या वर्तुळ आपलं घडी म्हणजे काय आहे? जो काही डायल आहे तो कशा पद्धतीचा आहे? तो पण वर्तुळच आहे. तर वर्तुळात त्या डायलाचं किती अंशामध्ये माप येणार आहे? तर ते पण येईल 360 डिग्रीमध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे आपल्या घड्याळाचं पूर्ण एक त्या तपकडीचं माप झालं. ठीक आहे, तर बघा मी तुम्हाला सांगितल्यानुसार आपला जो काही मिनिट काटा आहे तो एका तासामध्ये किती अंश म्हणजे पार करेल? तर तो आपला मिनिट काटा पार करेल 360 अंश. ठीक आहे, तर जर मिनिट काटा एका तासात 360 डिग्री इतकं अंतर कापतो, म्हणजे मी तुम्हाला सांगितल्यानुसार 360 डिग्री आपला मिनिट काटा फिरेल, तर 60 मिनिटात म्हणजे 360 डिग्री. तर मग एका मिनिटामध्ये आपला जो मिनिट काटा आहे तो किती फिरेल? एका मिनिटात किती फिरेल? तर मग काय होणार? आपल्याला एका मिनिटात काढायचं आहे, तर एका मिनिटात किती फिरेल विद्यार्थी मित्रांनो? बघा, टोटल जो काही आपला त्याचा जो माप होता तो आपण 360 घेतला आणि 60 मिनिटात जर 360 होतं तर एका मिनिटात करण्यासाठी हे जे 60 आहेत ते 60 आपल्याला भागाकारात न्यावं लागतील. तर मग आपला जो काही उत्तर निघेल तर म्हणजेच एका मिनिटामध्ये आपला मिनिट काटा 6 डिग्री इतका फिरतो. आपल्याला हे कळलं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्याल. ठीक आहे, त्यानंतर बघूयात. इतकं तुम्हाला कळलं की आपला जो काही मिनिट काटाबद्दल आपण आता इथे चाललो तर मिनिट काटाबद्दलचीच माहिती आपण इथं घेऊयात. ठीक आहे, नंतर आपण तास काटाबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. तर तुम्हाला ही गोष्ट कळली. सेकंद काट्याचा आपल्याला विचार करायचा नाही, आपल्याला मिनिट काटा आणि तास काट्याचाच विचार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला कळलं असेल की मिनिट काटा एका तासामध्ये 360 डिग्री फिरतो. ठीक आहे, म्हणजेच एका तास म्हणजे किती? 60 मिनिटं. आणि एका मिनिटात किती फिरेल मग विद्यार्थी मित्रांनो? जर एका तासात म्हणजे 60 मिनिटामध्ये तो 360 डिग्री फिरत असेल तर तो एका मिनिटात फिरत असेल 6 डिग्री इतका तो फिरत असेल विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, चला आता आपण सगळं काय बघितलं? आपण सगळं बघितलं हे मिनिट काट्याबद्दल. आता आपल्याला कशाबद्दल बघायचं? तर आता आपल्याला बघायचं आहे तास काट्याबद्दल आपल्याला बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला बघूयात. तास काटा एका तासात किती अंतर पार करेल? बघा, तुम्हाला इथं दिल्यानुसार मी काय सांगितलं, जसं 12 पासून 1 वाजेपर्यंत हा जो काय आपला तास काटा आहे तो किती फिरेल? ह्या 12 पासून म्हणजेच या 12 पासून तर ह्या 1 पर्यंत म्हणजे हा जो इतका काही जो भाग आहे, हा जो अंश आहे, हा इतका आपला तास काटा फिरणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला तर माहीतच आहे हे 12 पासून तर 3 पर्यंतचं अंतर किती होणार? आपण तो काटकोन म्हणजे कोणत्या पद्धतीचा असतो? हा अशा पद्धतीचा काटकोन असतो आणि याला आपण किती म्हणतो?
90 डिग्री म्हणतो, ठीक आहे. तर 12 पासून 3 पर्यंत 90 डिग्री होतील, तर 12 पासून 1 पर्यंत किती होणार विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा 12 पासून 1 2 3 तास जेव्हा पार होतात तेव्हा जाऊन ते 90 डिग्री होतात. तर मग एका तासात किती होतील विद्यार्थ्यांनो? तर आपला एक तास काटा एका तासामध्ये 30 अंश इतका फिरेल. म्हणजे 12 पासून 1 पर्यंत जातपर्यंत तो 30 अंश इतका फिरतो विद्यार्थी मित्रांनो. कळलं? ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती, ठीक आहे. बघा, म्हणजेच आपला तास काटा जो आहे तो तास काटा एका तासामध्ये किती फिरतो? 30 अंश एवढं अंतर कापतो. मी तुम्हाला सांगितल्यानुसार एवढं तो अंतर कापणार आहे, ठीक आहे. तर 60 मिनिटांमध्ये जर 30 अंश इतकं अंतर कापत असेल तर एका मिनिटात किती? मग यामध्ये काय करणार? आपले हे जे काय 60 आहेत ते भागाकारात जाणार. म्हणजे आपल्याला एका मिनिटाचं उत्तर येईल. तर एका मिनिटामध्ये 30 अंश बाय 60 म्हणजे किती येईल? एका मिनिटात आपला तास काटा अर्धा अंश इतकं अंतर कापतो. ही गोष्ट महत्त्वाची आहे. ही गोष्ट तुम्ही नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. ह्या दोन्ही जे काही गोष्टी होत्या मिनिट काट्याबद्दल आणि तास काट्याबद्दल अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी होत्या आणि हे तुम्हाला कळलं पाहिजे विद्यार्थ्यांनो, ठीक आहे. चला, एकदा तुम्हाला नोट डाऊन करायचं असेल तर नोट डाऊन करून घ्या. बघा, चला समोर बघूयात. तर मग आता एका मिनिटातील तास काटा व मिनिट काटा यांतील आपल्याला फरक ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. आपल्याला फरक काढायचा आहे, ठीक आहे. एका मिनिटातील मिनिट काटा व तास काटा यांतील फरक. तर तुम्हाला दोन्ही मी गोष्टी काढून दिल्या आहेत. या दोन्ही गोष्टीनुसार एका मिनिटामध्ये काय दिसतं? तो जो काय आपला मिनिट काटा आहे तो किती अंश फिरला होता? तर तो फिरला होता 6 डिग्री, ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने आपला तास काटा किती फिरला होता? तर तास काटा आपला फिरला होता अर्धा अंश. म्हणजे मग आपण 6 अंशातून अर्धा अंश जर मायनस केलं तर मग काय मिळेल आपल्याला? कोण मिळेल? कुठला मिळेल? तर एका मिनिटातील आणि मिनिट काटा व तास काटातील यातला फरक कळेल, ठीक आहे. तर मग आपण काढलं आहे. 6 मधून अर्धा गेल्यावर 5.5 उरणार. 5.5ला आपण या पद्धतीने लिहू शकतो. दशांश पूर्णांकामध्ये याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये अशा पद्धतीने लिहू शकतो आणि अपूर्णांकामध्ये या पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे कोणतीही व्हॅल्यू आपण तिथं या पद्धतीनं आलेल्या याचं उत्तर आपण लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. चला, सगळ्यांना कळलंच असेल तर चला वेळ न घालवता आपण क्वेश्चन, एक साधारण क्वेश्चन आहे, बेसिक एक क्वेश्चन आहे. हे बेसिक क्वेश्चन बघून घ्यायचं आहे. सातारा शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो, ठीक आहे. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा काय म्हटलं आहे. खूप अत्यंत बेसिक क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. काय म्हटलं आहे? 2 तास 25 मिनिटे आणि 24 सेकंद यांचे एकूण सेकंद किती? तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का विद्यार्थ्यांनो? माहीत आहे. कोणती गोष्ट? की बघा, एका मिनिटामध्ये सेकंद किती असतात? तर एका मिनिटामध्ये सेकंद होतात आपले 60, ठीक आहे. एका मिनिटामध्ये 60 सेकंद. मग आपल्याला किती विचारले आहेत? 2 तास विचारले आहेत, ठीक आहे. तर 2 तासाबद्दल आपण माहिती घेऊन घ्यात. एका तासामध्ये किती सेकंद होतील मग? तर एका तासामध्ये सेकंद होतील बघा, एका तासात मिनिटं किती होणार? 60, ठीक आहे. आणि एका मिनिटामध्ये सेकंद किती होणार? तर 60 सेकंद. म्हणजे एका तासामध्ये इतके आपले काय होणार? सेकंद होणार, ठीक आहे. तर हे घेतलं आणि आपल्याला किती तासाचं काढायचं आहे? तर 2 तासाचं काढायचं. मी यांना पुन्हा 2ने मल्टिप्लाय करून टाकतो, ठीक. ही व्हॅल्यू कोणाची झाली? तर ही व्हॅल्यू झाली तासाबद्दलची, ठीक आहे. आता मिनिटं किती आहेत? 25. तर हे 25 मी मिनिटं घेतले. एका मिनिटामध्ये सेकंद किती असतात? तर ते 60 सेकंद असतात. म्हणून मी तसं त्या पद्धतीनं 60 सेकंद लिहून घेतलं आहे आणि राहिलेलं काय दिलं आहे? तर 24 सेकंद दिलं आहे. तर मग मी पुन्हा हे 24 सेकंद मला वेगळे द्यावे लागतील, ठीक आहे. सगळ्यांना कळलं विद्यार्थी मित्रांनो? कळलं असेल तर बघा, एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा. जो काय उत्तर येईल, जो पण येणारा उत्तर असेल त्याच्या एकक स्थानी हा 4 अंक नेहमी राहणारच आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. ही गोष्ट कळली असेल. आणि का बरं तसं असेल? कारण की यामध्ये जे काही गुणाकारातल्या संख्या आहेत यांच्या कोणत्याही एका जागी एकक स्थानी जर 0 असेल, म्हणजे 0 असल्यानंतर येणारं जे उत्तर असेल त्याच्या एकक स्थानी 0च राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे बघा, आता ते 2 आहे. 2 इंटू आपण 10 करूयात, ठीक आहे. तर किती होणार आहे? 20 होणार आहे. तुम्ही कोणती संख्या घ्या, जर आपण एक अशी संख्या घेतली ज्याच्या एकक स्थानी 0 असेल आणि त्याला कोणत्याही संख्येने जरी मल्टिप्लाय केलं असेल तर तेव्हा त्याच्या एकक स्थानी काय असणार आहे? 0च असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण जर विचार केला तर याच्यामध्ये ह्या संख्येच्या एकक स्थानी हे जे काही उत्तर येईल याच्या एकक स्थानी काय असणार आहे? तर 0च असणार आहे. जे काही उत्तर येईल तिथं आपल्याला माहीत नाही, आपल्याला काढावं लागेल. पण आपल्याला ही गोष्ट तर कळलीच की याच्या एकक स्थानी 0च असेल म्हणून, ठीक आहे. तर मग 0 असेल तर मग इथं पण 0 येईल, इथं पण 0 येईल, कारण की इथं 60 आहेत.
मग राहिलेली जी काही जागा आहे 24 सेकंद, तर त्याच्या एकक स्थानी काय आहे 4, तर म्हणजे येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी 4 हा अंक असेल एवढं आपल्याला कन्फर्म झालं. तर थेट आपण उत्तराकडे बघायचं. तर उत्तराकडे बघितल्यावर बघा इथं एकक स्थानी काय 25 म्हणजे 5 आहे, तर हे पण उत्तर येणार नाही. इथं पण 5 आहे, तर हे पण उत्तर येणार नाही. इथं 4 आहे, हे उत्तर येऊ शकतं. इथं 5 आहे म्हणजे उत्तर येणार नाही. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 3 इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं. अशा पद्धतीनं आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. आपल्याला पूर्ण हे एक एक व्हॅल्यू काढत बसायची नव्हती. डायरेक्ट आपल्याला ते गोष्ट कळायला पाहिजे होती आणि आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायला पाहिजे होतं. ठीक आहे, कळलं असेल सगळ्यांना. अत्यंत सोपा क्वेश्चन होता. चला आता बघा आपला प्रकार नंबर 1. अत्यंत महत्त्वाचा हा प्रकार आहे. मॅक्झिमम जे काही घड्याळातले क्वेश्चन्स आहेत हे याच प्रकारातले येतात, त्यामुळे हा प्रकार नंबर 1 आपल्याला समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर प्रकार नंबर 1 मध्ये काय म्हटलं विद्यार्थ्यांनो, बघा यामध्ये म्हटलं आहे की तास काटा जो आहे आणि मिनिट काटा जो आहे यातील आपल्याला कोन शोधायचा आहे. म्हणजे एक ठराविक कोन किती येणार ते आपल्याला शोधावं लागणार. आता बघा जसं ही घड्याळाची तपकडी आहे. ठीक आहे, यामध्ये म्हटलं आहे की बघा 12 वाजतापासून म्हणजे आता जर 12 वाजेपासून 12:30 वाजले आहेत. ठीक आहे, तर 12:30 वाजले आहेत. तर 12:30 वाजले असताना म्हणजे सर मी 12 देतो, इथं 6 देतो. ठीक आहे, इथं 3 देतो आणि इथं 9 देतो. ठीक आहे, ही झाली आपली घड्याळाची तपकडी. या तपकडीमध्ये 12:30 वाजल्यात आपल्याला सांगितलं. तर 12:30 वाजले असताना आपला जो काही आपला मिनिट काटा आहे तो 6च्या बाजूला असणार आहे आणि आपला हा तास काटा मी काळ्या रंगात दाखवतो आणि हा जो काही तास काटा आहे तो 12च्या थोड्या समोर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्याला या दोघांमधील तास काटा व मिनिट काटा यामधील कोन शोधायचा आहे. म्हणजे हा जो ठराविक कोन असेल, हा आपल्याला जो काही कोन असेल हा ठराविक कोन आपल्याला शोधावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, हा आपल्याला इथं फाइंड करावा लागणार आहे. तर हा फाइंड करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज असणार आहे, तर यासाठी एक फॉर्म्युला आहे. अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो. तो फॉर्म्युला आपल्याला पाठ म्हणजे पाठ असायलाच पाहिजे. तो पाठ करावाच लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा आपण पाठ करणार तेव्हा जाऊन त्याचं उत्तर मिळणार. ठीक आहे, दुसऱ्या पण पद्धती असणार आहेत, पण हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. या फॉर्म्युल्यानुसार आपण कोणत्याही पद्धतीचा आपण कोन काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो. चला तर बघा अजून एक गोष्ट राहिली आहे. जेव्हा आपण ही तपकडीचा जो काही कोन घेतो, आता जसं मी 12:15चा कोन घेतला, हा 12 आणि 6, 3 आणि 9. ठीक आहे, तर 12:15चा जर विचार केला तर बघा अशा पद्धतीनं हा कोन येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर हा जो काही कोन येईल हा पहिला कोन झाला. आणि मग दुसरा कोन कोणता येणार विद्यार्थी मित्रांनो, तर हा जो काही कोन आहे ह्याला आपण दुसरा कोन म्हणू. का बरं म्हणू, कारण की 360 डिग्रीच्या या डायलमध्ये 2 प्रकारचे कोन येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कोणत्याही पद्धतीने घ्या. आता 12:30 झाले असतील तर कसं येईल मग, तेव्हा हा एक कोन होईल, हा एक कोन होईल. पाऊण वाजले असतील तेव्हा कसं होणार आहे, पाऊण वाजले असतील तेव्हा हा एक कोन येईल आणि हा एक कोन. अशा पद्धतीनं प्रत्येक वेळेस 2 कोन असतात विद्यार्थी मित्रांनो. दोन्ही कोन आपल्याला समजलं पाहिजे. चला तर बघून घेऊयात. चला प्रथम कोन कसा शोधायचा, तर हा कोन शोधण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कोणत्या पद्धतीचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर फॉर्म्युला असा आहे की 30 × तास. ठीक आहे, मायनस म्हणजे त्याची वजा करायची आहे, तर 11/2 × मिनिटे म्हणजे 30h - 11/2m. 30h - 11/2m. 30h - 11/2m हा जो काही फॉर्म्युला आहे हा विद्यार्थी मित्रांनो एकदम तोंडपाठ करून घ्या. ठीक आहे, 30h - 11/2m अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, चला कळलं सगळ्यांना. ठीक आहे, जर तुम्हाला नोट डाऊन करायचं असेल नोट डाऊन करून घ्या तुम्ही. ठीक आहे, आता बघा किंमत जरी ऋण, यामध्ये अजून महत्त्वाचं की जो काय आपल्या अंशामध्ये आपण कोन घेतो याची जरी किंमत ऋण आली असेल म्हणजे निगेटिव्ह आली असेल तरी पण आपल्याला कोन जो काय आहे ना तो आपल्याला पॉझिटिव्हच घ्यायचा आहे, तो आपल्याला धनच घ्यायचा आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, किंमत जरी ऋण आली असेल तरीही ती धन मानावी, म्हणजे आपल्याला धनच घ्यायची आहे. ठीक आहे, आणि दुसरा कोन कोणता आहे, आता मी तुम्हाला काय सांगितलं, टोटल जी काही तपकडी आहे तो काय डायल आहे, तो डायल किती अंशाचा असतो विद्यार्थ्यांनो, तो असतो 360 डिग्रीचा. आता एक कोन आपल्याला जर 90 अंशाचा भेटला, समजा एक कोन आपल्याला 90 अंशाचा भेटला, तर दुसरा कोन काय असणार आहे, टोटल काय आहे तपकडी 360 डिग्रीची, एक कोन आहे 90 अंशाचा, दुसरा जो काही कोन असेल तो साहजिकच त्या 360 मधून ठराविक कोन मायनस करायचा म्हणजे राहिलेला कोन आपल्याला मिळून जाईल. म्हणजेच
प्रथम म्हणजे 360 डिग्री म्हणजे आपले टोटल तपकिडी मायनस हा प्रथम कोन म्हणजे जो काही राहिलेला कोन असेल तो मिळणार आपल्याला दुसरा कोन. अशा पद्धतीने दुसरा कोन आपण शोधू शकतो. ठीक आहे, कळलं. म्हणजे अशा पद्धतीने आपण दोन्हीही पहिलाही आपला 30h - 11/2m नुसार पहिला कोन शोधू शकतो आपण आणि दुसरा कोन त्याच्या 360 मधून आलेला कोन आपण मायनस केला तर आपल्याला दुसरा कोन पण मिळू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत सोपा टॉपिक आहे. आपण याला कठीण बनवून बसलो आहोत. ठीक आहे, आपण अत्यंत सोपतीने आपण सगळी जे काही घड्याळाबद्दलची माहिती आहे सगळं क्लिअर करून घेऊ आणि यानंतर घड्याळामधला एक पण मार्क तुमचा जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, काळजीपूर्वक लक्ष देऊन हा टॉपिक बघा. ठीक आहे, चला आता सगळं कळलं असेल तुम्हाला. आता आपल्याला हा पहिला जो काही प्रकार आहे तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये आपल्याला कोन काढायचा आहे तर आपण ते शोधून घेऊयात. चला, आलेले क्वेश्चन जे काही PYQ आहेत ते आपण बघायचे आहेत. तर चला बघा, अकोला शिपाईसाठी हा क्वेश्चन आलेला आहे. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही विद्यार्थ्यांनो. तर काय म्हटलं आहे, 12:40 तास काटा व मिनिट काटा यामधील कोन किती अंशाचा असेल आपल्याला शोधायचा आहे. तर मी काय सांगितलं आहे, फॉर्म्युला कोणता आहे, 30h - 11/2m. ठीक आहे, आपला फॉर्म्युला आपण लिहून घेतला. आता यामध्ये व्हॅल्यू पुट करून टाकू. आता हे 30 × तास किती झालेत विद्यार्थ्यांनो, तर 12. मी 12 लिहून घेतला आहे. आणि आपले मिनटं किती आहेत विद्यार्थ्यांनो, तर 11/240 इतके मिनटं आहेत. ठीक आहे, तर आपण याला सॉल्व्ह करायचं आहे. याला 2ने भाग जाईल विद्यार्थ्यांनो, इथे येणार 20. ठीक आहे, आता इथं बघा, आता 12 किती होणार विद्यार्थ्यांनो, 36 म्हणजेच 360 याचं उत्तर येईल. ठीक आहे, मायनस आता 11 × 2 किती होणार विद्यार्थ्यांनो, तर ते होणार 22 आणि तो राहिलेला एक 0 म्हणजे 360 मधून 220 मायनस केल्यावर आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. तर किती येईल, तर 0 येईल. 6 मधून 2 गेले 4 राहिले, 3 मधून 1 गेला 1 राहिला म्हणजेच 140 अंशाचा कोन आपल्याला इथं मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर उत्तर क्रमांक कोणतं येईल, पर्याय क्रमांक येईल इथं 2 इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं असेल. अशा पद्धतीनं आपल्याला हे कोन काढायचे आहेत. किती इझी होतं, फक्त आपल्याला एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला पाठ करायचा आहे. ठीक आहे, चला आता दुसरा जर कोन विचारला असता, यामध्ये दोन्ही कोन काढायला सांगितले असते तर दुसरा कोन काय आला असता विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला सांगितल्यानुसार दुसरा कोन काढण्यासाठी 360 डिग्रीमधून म्हणजे घड्याळाच्या टोटल ते काही डायल होतं त्याच्या डिग्रीमधून आपल्याला आलेला जो काही कोन आहे त्याला आपल्याला वजा करायचं होतं. तर मग आलेला कोन होता आपला 140 डिग्रीचा आणि 360 मधून 140 गेल्यावर राहतील 0, 6 मधून 4 गेल्यावर राहिले 2 आणि 3 मधून 1 गेल्यावर राहिले 2 म्हणजेच दुसरा कोन किती येणार विद्यार्थी मित्रांनो, तर 220 डिग्रीचा दुसरा कोन इथं आला असता जर आपल्याला विचारलं असतं तर. ठीक आहे, कळलं. ठीक आहे, चला समोरचा क्वेश्चन बघून घ्यायचा आहे. बघा, अहिल्यानगर शिपायासाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. हा एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. बघा काय म्हटलं आहे, घड्याळात 8:20 झाली असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, आपला फॉर्म्युला काय आहे सगळ्यांनाच माहित आहे, 30h - 11/2m. अत्यंत सोपा फॉर्म्युला. ठीक आहे, 30h - 11/2m. ठीक आहे, मग आता आपण व्हॅल्यू पुट करून घेऊ. 30h तास किती झाले आहेत, 8. ठीक आहे, 8:20 म्हणजे तास किती झाले आहेत, 8 तास पूर्ण झाले आणि 20 मिनिटं समोर गेली आहेत. तर 8 इथं आपण द्यायचं hच्या जागी आणि 11/2 आता मिनिटं किती झाले विद्यार्थ्यांनो, तर 20. ठीक आहे, आपण याला सॉल्व्ह करू शकतो. बघा यामधून हे कट होईल. ठीक आहे, ते 10 येणार आणि 30 × म्हणजे मग 8 त्रिक किती होणार विद्यार्थ्यांनो, तर होणार 24 म्हणजे 240 याचं उत्तर येईल. आणि याचं किती होणार, 11 × 10 तर 110 त्याचं उत्तर होईल. ठीक आहे, चला याचं व्हॅल्यू काढून घेऊ. चला इथं 0 येईल, 4 मधून 1 गेला राहिला 3, 2 मधून 1 गेला राहिला 1 म्हणजे 130 डिग्री आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. दिसतं का, कोणत्या पर्यायात दिसतं, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आपलं 130 डिग्री उत्तर दिसतं म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघूयात. लातूर शिपायासाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. लातूर शिपायासाठी आलेला क्वेश्चन आहे. चला एकदा क्वेश्चन वाचून घ्या आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तुम्ही पण सॉल्व्ह करायचा माझ्यासोबत. बघा
2 वाजण्यास 10 मिनिटं कमी असताना घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती असणार आहे. म्हणजे 2 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत, 2 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत, म्हणजेच आता वेळ किती झाली आहे, तर वेळ झाली आहे 1:50 मिनिटं. ही पण गोष्ट आपल्याला कळायला पाहिजे. बघा आपण 1:50 मिनिटं झाले, यालाच आपण म्हणू शकतो की 2 वाजायला 10 मिनिटं अजून कमी आहेत, आणि यालाच म्हणू शकतो 1:50 मिनिटं झाले. दोन्ही पद्धतीने आपण मांडणी करू शकतो. पण आपल्या फॉर्म्युलानुसार आपल्याला ते जे काही तास आहेत, म्हणजे एचमध्ये आपल्याला जे काही तास पुट करायचे आहेत ते तास कसे असायला पाहिजेत, ते पूर्ण झालेले पाहिजेत. आपल्याला जो काही वेळ आहे ती बाकी राहिलेली वेळ नको, जी पूर्ण झालेली वेळ आहे ती पाहिजे. मग यामध्ये बघा 1 वाजून म्हणजे 1 पूर्ण झाला आहे, 1 वाजलेला आहे, त्यानंतर 50 मिनिटं झाले आहेत. तर मग आपल्याला व्हॅल्यू पुट करण्यासाठी या पद्धतीनेच लिहावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर 1:50 मिनिटं झालेले आहेत, यामधील तास काटा आणि मिनिट काटामधील कोण आपल्याला काढायचा आहे. तर चला आपण फॉर्म्युला पुट करून घेऊ. काय फॉर्म्युला आहे आपला, 30h - 11/2m. ठीक आहे. तर 30 आपल्याला तासच्या जागी तास टाकून घ्यायचं, 30 × 1 येणार, 11/2 येणार, आणि मिनटं किती झाल्यात विद्यार्थ्यांना, तर मिनटं झाल्यात 50. तर मग हा 2 ने 50ला भाग जातो, येईल 25. ठीक आहे. आणि 30 × 1 किती होणार विद्यार्थ्यांनो, तर ते 30च येईल. आता यामध्ये बघा, आता 25 × 11. तर बघा ह्या 25 × 11ला आपण काय करायचं, आपल्याला जर काढायला जर 10 + 1 × 25 आपण असं पण लिहू शकतो. तर 10 × 25 किती होणार, 250 + 25 किती होणार, 250 + 25 म्हणजेच 275 आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. 275 आपलं उत्तर येईल. ठीक आहे. मग यामध्ये बघा प्लसमध्ये 30 आहेत आणि निगेटिव्हमध्ये 275 आहे. तर यांचा जो काय आपण उत्तर काढू, तर ते उत्तर कशा पद्धतीने येईल विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. निगेटिव्हमधून आपण हे मायनस आणि निगेटिव्ह म्हणजे येणारं उत्तर आपलं निगेटिव्ह राहील, कारण की मोठी संख्या निगेटिव्ह आहे. चला किती येणार आहे, तर बघा 275 मधून 30 गेल्यावर किती राहणार आहेत, तर 245 डिग्री आपलं उत्तर येईल, ते पण निगेटिव्हमध्ये येईल. पण मी तुम्हाला अगोदर बेसिक सांगताना एक ठराविक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून दिली होती की आपलं उत्तर जरी निगेटिव्ह ऋण येत असेल तरीही आपल्याला उत्तर जे काय आहे ते पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्हच घ्यायचे आहे. ठीक आहे. तर बघा म्हणजेच 245 डिग्री आपलं निगेटिव्हमध्ये उत्तर असेल तरीही आपलं 245 डिग्री आपलं पॉझिटिव्हमध्येच उत्तर येणार. तर बघा उत्तर बघून घेऊयात. 245 डिग्री आपल्याला दिसतं का, दिसत नाही विद्यार्थ्यांना, उत्तर आलेलं दिसत नाही. म्हणजे या ठराविक क्वेश्चनमध्ये आपल्याला दुसरा कोण विचारला आहे. तर दुसरा कोण कशा पद्धतीनं काढू आपण, तुम्हाला माहित आहे 360 डिग्रीमधून पहिला कोण मायनस करणे, म्हणजे 245 डिग्री मायनस करावं लागतील. ठीक आहे. म्हणजेच आपलं उत्तर येईल. तर बघा 0मधून 5 जातात का, नाही, म्हणजे आपल्याला हातचा घ्यावा लागेल, म्हणजे 10मधून 5 गेल्यानंतर राहील 5. ठीक आहे. मग 6मधून 4 आणि 1 हातचा आलेला तो आपण घेतला, म्हणजे 5 म्हणजे राहील 1. ठीक आहे. आणि 3मधून 2 गेले तर किती राहील 1. म्हणजे येणारं उत्तर किती असणार आहे विद्यार्थ्यांनो आपलं, तर 115 डिग्री आपलं उत्तर येईल. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 3 इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा लातूर शिकण्यासाठी आलेला क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा होता. सगळ्यांना कळलं असेलच असं मी ग्राह्य धरतो आणि पुढच्या क्वेश्चनकडे वळतो विद्यार्थ्यांना. ठीक आहे. चल बघा क्वेश्चन क्रमांक 4 PSI मुख्य 2017ला क्वेश्चन आहे. ठीक आहे. एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. बघा काय म्हटलं आहे, दुपारी 2:25 घड्याळावरील तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशाचा कोन काय असेल. ठीक आहे. 30h - 11/2m. अत्यंत सोपा फॉर्म्युला, पाठ झालाच असेल विद्यार्थ्यांनो. आता आपले जवळजवळ 3 ते 4 क्वेश्चन झाले आहेत. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला फॉर्म्युला पाठच करायचा आहे. ठीक आहे. 30h - 11/2m, 30h - 11/2m 2-3 वेळेस म्हणून घ्यायचं आणि 2-3 डोळ्यासमोरून हा फॉर्म्युला जाऊ द्यायचा, पाठ होऊन जाईल. ठीक आहे. अत्यंत सोपा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग बघा 2:25 म्हटलं आहे, म्हणजे आपल्याला जी काही वेळ आहे त्यामध्ये 2 वाजून म्हणजे 2 हे पूर्ण झालेले आहेत आणि त्यानंतर मिनिटं दिले आहेत, म्हणजे आपण डायरेक्ट थेट काढू शकतो. चला मग 30 × 2 येणार -11/2 आणि मिनिट किती येणार विद्यार्थी मित्रांनो, ते येणार इथं 25. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. 30 × 2 किती होणार विद्यार्थ्यांनो, तर ते होतील 60 - 11/2. मग याला आपण भाग देऊ शकतो का विद्यार्थ्यांनो, तर त्याला भाग देऊ शकणार नाही. आपण मागेच आपण काढलं होतं की 25 × 11 म्हणजेच किती होणार विद्यार्थ्यांनो, तर ते होणार आहे 275, सॉरी माफ करा, ते होणार आहे 275
आणि त्याला आपल्याला 2ने काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. ठीक आहे. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायसाठी काय करावं लागेल, हे 2ला आपल्याला 60ने गुणावं लागेल. म्हणजे याचं उत्तर कोणत्या पद्धतीने येईल, 120 मायनस 275 डिवायडेड बाय 2. ठीक आहे. अपूर्णांक सगळ्यांना काढता येतच असतील, त्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं आहे. ठीक आहे. आता उत्तर काढायचं आहे. यामध्ये 120 पॉझिटिव्हमध्ये आहेत, 275 निगेटिव्हमध्ये आहेत. म्हणजे येणारं उत्तर काय होणार, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. उत्तर आपल्याला ह्या 275मधून 120 मायनस करावं लागतील आणि येणारं उत्तर आपल्याला ऋणमध्ये दाखवावं लागेल. ठीक आहे. तर काय येईल विद्यार्थ्यांनो, 120 म्हणजे 200 मी इथं लिहून घेतो बघा, 275 मायनस 120 किती उत्तर येणार, 5 येतील. 7मधून 2 गेले 5 येतील आणि हे 2मधून 1 गेला 1, म्हणजे 155 आपलं उत्तर येईल डिवायडेड बाय 2. ठीक आहे. आता हे काही ऋण, आता जे काही संख्या येणार होती ते येणार होती ऋणमध्ये, पण आपल्याला ऋण संख्या इथं नको. आपल्याला येणारं उत्तर जरी ऋण येत असेल तरीही आपल्याला ते धनमध्येच घ्यायचं आहे, म्हणजेच पॉझिटिव्हमध्ये घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर 155/2 म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे, मग 155/2 आपल्याला दिसतं का विद्यार्थ्यांनो, दिसत नाही. म्हणजे त्याला आपल्याला भाग द्यावा लागणार आहे. मग भाग देण्यासाठी आपण चला भाग देऊयात. ठीक आहे. तर बघा आपण 2ने भाग दिला तर काय येईल, 7 2 14 म्हणजे 7 येईल. मग राहिला 1, मग अजून पुन्हा येईल 7 2 14, मग अजून राहिलेला 1, मग 1 आपण इथं येईल दशांश चिन्ह, मग 1ला आपण 1 शून्य देऊ शकतो दशांश चिन्ह दिल्यानंतर. मग 10ला आपण 2ने भाग देऊ शकतो, तर 10ला 2ने भाग दिल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 77.5 आपलं उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा उत्तरामध्ये दिसतं काय, दिसतं पर्याय क्रमांक 4 77.5 हे आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं असेल. अत्यंत सोपा क्वेश्चन होता विद्यार्थ्यांनो, PSI मुख्य 2017ला क्वेश्चन होता. ठीक आहे. चला प्रकार नंबर 2. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांनाच आता कोण काढता येतील ना विद्यार्थ्यांनो. आता घड्याळामध्ये कोण व या टॉपिकवर कोणत्याही पद्धतीचा क्वेश्चन आला तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. 100% तुम्ही त्यामध्ये मार्क घेणार आहात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आपला एकच फॉर्म्युला आहे 30h - 11/2m आणि पहिला कोणावरून दुसरा कोण पण आपण काढू शकतो. आणि जी काही संख्या आहे जरी ती ऋण येत असेल तरी पण आपल्याला धनच घ्यायची आहे. या 3 ते 4 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. चला आता प्रकार नंबर 2. या प्रकार नंबर 2 मध्ये काय म्हटलं आहे, मिनिट काटा तास काटावर येणे. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस हे घड्याळाची जी काही तपकडी आहे त्यावेळेस हा मिनिट काटा काय फिरतो, हा जोरात फिरतो आणि तास काटा हळूवार फिरतो. तर हा जो काही मिनिट काटा आहे हा तास काट्यावर कशा पद्धतीने येईल, किती वेळा येईल हे आपल्याला शोधावं लागेल. म्हणजे ते ओव्हरलॅप कशा पद्धतीने, हा जसा मिनिट काटा झाला आणि हा झाला आपला काळ्या रंगाने मी दाखवतो, हा झाला तास काटा. हे दोघंही एकामेकावर येतील, ते किती कोणत्या पद्धतीने येतील, म्हणजे त्यामधील कोण किती होणार विद्यार्थी मित्रांनो, त्यामधील कोण होणार 0 डिग्रीचा हा कोण किती वेळा बनवतील हे आपल्याला शोधावं लागणार आहे. ठीक आहे. एकमेकावर येतील म्हणल्यावर, ओव्हरलॅप होतील म्हणल्यावर त्यांच्यामधील कोण किती होणार विद्यार्थ्यांनो, तर तो कोण होईल फक्त 0 डिग्रीचा, म्हणजे त्यामध्ये कोणताही कोण असणार नाही. जर त्यामध्ये तास काटा वाढला मिनिट काटापेक्षा तर हा कोण बनेल, पण हे दोघंही काय होऊन राहिले, एकामेकावर येऊन राहिले, म्हणजे ओव्हरलॅप होऊन राहिले. त्यामुळे यामधील कोण काय येणार आहे, 0 डिग्रीचा कोण येणार आहे. ठीक आहे. कळलं विद्यार्थ्यांनो. चला आता आपण कन्सेप्ट बघून घेऊयात याबद्दलची. तर बघा यामध्ये बघा एका तासात मिनिट काटा तास काट्यावर एकच वेळा येतो विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. बघा तास काटा काय हळूवार फिरतो, हळूवार. एका तासामध्ये किती वेळा किती अंश फिरतो विद्यार्थी मित्रांनो, एका तासामध्ये किती अंश फिरतो, तर फिरतो फक्त 30 डिग्री. आणि आपला जो काही मिनिट काटा आहे तो किती फिरतो एका तासामध्ये, तर तो फिरतो 360 डिग्री. ठीक आहे. मग ह्या ठराविक काळामध्ये जो काही 360 डिग्रीचा जो काही काळ आहे बघा, ठीक आहे, हा झाला आपला मिनिट काटा. ठीक आहे. हा मिनिट काटा पूर्ण हे डायल 360 डिग्रीचे, म्हणजे हा 12 पासून चालू झालं तर ह्या 12 पर्यंत येतपर्यंत तो किती वेळा फिरतो, तो फिरतो पूर्ण 360 डिग्री. पण त्याच पद्धतीने आपला जो काही तास काटा होता, हा तास काटा किती फिरतो, तो 12 पासून 1 पर्यंत जातपर्यंत फक्त 30 डिग्री इतका फिरतो. तर हा 30 डिग्री फिरतो, हा 360 डिग्री फिरतो. तर ह्या 360 डिग्रीच्या या पूर्ण सर्कलमध्ये फक्त एकच वेळा तो पूर्ण हा सर्कल फिरतो. ठीक आहे. हा तर पूर्ण फिरतच नाही, तो फक्त 30 डिग्री फिरतो. पण ह्या 360 मध्ये फक्त एक वेळा फिरताना तो फक्त एकच वेळा तो आपल्या तास काट्याला क्रॉस करेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं ही गोष्ट. तर त्याच पद्धतीने इथं सांगितलेलं आहे की हा जो काही तास काटा आहे तो मिनिट काट्यावर, हा जो काही मिनिट काटा आहे तो तास काट्यावर किती वेळा येईल, फक्त एका तासामध्ये एकच वेळा येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं कळायला पाहिजे, फक्त एक वेळा येतो. ठीक आहे. कळलं. मग याच पद्धतीनं बघा 12 तासामध्ये मिनिट काटा तास काट्यावर किती वेळा येईल,
आता आपण नॉर्मली जर आपण लक्षात घेतलं, मी तुम्हाला सांगितल्यानुसार एका तासामध्ये मिनिट काटा तास काट्यावर किती वेळा येतो, तर फक्त एकच वेळा येतो. पण तसं नाही विद्यार्थी मित्रांनो. 12 तासामध्ये ज्या वेळेस 12 वाजण्याची जी काही वेळ आहे ना विद्यार्थ्यांनो, त्यावेळेस तास काटा व मिनिट काटा फक्त म्हणजे एकच वेळा येतो. तर म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात मी तुम्हाला सांगतो, 11 वाजतापासून 1 वाजेपर्यंत हा जो काही 2 तासाचा वेळ आहे, या काळामध्ये तास काटा मिनिट काटावर फक्त एकच वेळा येईल आणि ती वेळ असणार आहे 12 वाजण्याची. ठीक आहे. 11 ते 1 मध्ये फक्त एकदाच तो आपल्या तास काट्याला मिनिट काटा हा छेदणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे फक्त एकच वेळा येईल. म्हणजे हा जो काही 2 तासाचा वेळ होता, हा 2 तासामध्ये फक्त 1 वेळा हा मिनिट काटा तास काट्यावरून जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणूनच 12 तासामध्ये तास काटा घड्याळावर फक्त 11 वेळा येईल विद्यार्थी मित्रांनो. ही गोष्टही तुम्ही लक्षात ठेवा. कळलं? सगळ्यांना कळलं? आणि ती वेळ कोणती आहे, म्हणजे जो 2 वेळा जरी येण्याची वेळ होती ते फक्त एकदाच येतो, ती वेळ आहे फक्त 12 वाजण्याची. ही एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. कळल्या असेल सगळ्या गोष्टी. म्हणजेच आपल्या 12 तासामध्ये 11 वेळा आपला जो काही मिनिट काटा आहे तो तास काट्यावर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. मग याच पद्धतीनं बघा, इथं चुकीनं 12 आला आहे, इथं आपण 24 आपल्याला घ्यायचे आहेत. 24 तासात मग मिनिट काटा तास काट्यावर किती वेळा येईल. आता 24 तासाचा आपण घड्याळाचा जर विचार केला, आपण सहसा 12 तासाची घड्याळाचाच विचार करतो. यामध्ये काय असतं, 12 पासून 12 पर्यंत पूर्ण एक तपकडी पूर्ण होतपर्यंत 12 तासाचा वेळ घेतो आणि दुसरे पूर्ण 12 तास. म्हणजे 24 तासामध्ये हा जो काही मिनिट काटा आहे, तास काट्यावर किती वेळा येणार आहे, तर तो किती येणार आहे 11 आणि 11. म्हणजे यामध्ये 2 वेळा वाजणार आहेत. म्हणजे ते दोन्ही टाईम आपल्याला मायनस करावे लागतील. म्हणजेच आपला जो काही मिनिट काटा आहे तो तास काट्यावर येतो 22 वेळा येतो विद्यार्थी मित्रांनो. ह्या ठराविक आणि अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. कळलं? सगळ्यांना कळलं असेल. ठीक आहे. चला आता पुढे जाऊयात. बघा, आता आपल्याला वेळ शोधायची आहे. तर वेळ शोधण्यासाठी काय करावं लागणार आहे, मिनिट काटा तास काट्यावर येतो त्यावेळेची अचूक वेळ शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर हा एक ठराविक फॉर्म्युला आहे. तो ठराविक फॉर्म्युला कसा आहे, 60/11 इंटू 12 वाजल्यापासून क्लॉकवाईज एकूण तास, म्हणजे 12 वाजल्यापासून जे काही तास झाले असतील ते फक्त तास घ्यायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. तर चला आपण क्वेश्चनकडे जाऊयात, समजूनच येईल तुम्हाला. ठीक आहे. तर बघा काय म्हटलं आहे, दुपारी 2 ते 3 या वेळेत मिनिट काटा तास काट्यावर येण्याची वेळ कोणती. तर बघा विद्यार्थ्यांनो, फॉर्म्युला काय आहे आपला, फॉर्म्युला काय आहे विद्यार्थ्यांनो, तर आपला फॉर्म्युला आहे 60/11 इंटू 12 वाजल्यापासून क्लॉकवाईज जे काय आहे ते मिनटं. ठीक आहे. तर आपल्याला बघा 2 ते 3 या वेळेमध्ये आपल्याला एक तर गोष्ट कळली की 2 ते 3 या वेळेमध्ये जो काही मिनिट काटा असेल तास काट्याला क्रॉस करेल त्यावेळेस तास तर 2 असणारच आहेत. म्हणजे 2 वाजेपासून ठराविक मिनटं होणार आहेत. तर आपल्याला मिनटं शोधायची आहेत. ते मिनटं शोधण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे विद्यार्थ्यांनो, 60/11 इंटू 12 वाजल्यापासून झालेले तास. तर दुपारी 12 वाजल्यापासून किती तास होणार आहेत, 2 ते 3च्या दरम्यानची वेळ आपल्याला सांगायची होती. तर किती होणार आहेत, ते 2 तास होणार आहेत. ठीक आहे. म्हणजे आपले 2 तास पूर्ण होणार आहेत. तर मग याचं उत्तर काढू आपण. काय होईल विद्यार्थ्यांनो, म्हणजे 120/11. ठीक आहे. तर बघा 120/11 म्हणजे काय उत्तर येईल विद्यार्थ्यांनो, 11ने आपण भाग द्यायचा आहे. याला आपण असं पण लिहू शकतो, जर याला आपण या पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये उत्तर आहेत सगळे, तर पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये आपण याला काढून घेऊयात. तर आपण याचे उत्तर काढताना कसं येईल आहे, 11 10 पूर्णांकात येतील, खाली किती वाचणार, म्हणजे 10 जर आपण 11 जर आपण 10 वेळा आपण त्याला गुणलं तर म्हणजे 110, राहिलेले 10 राहणार इथं आणि खाली येणार 11. म्हणजेच आपलं मिनिटामध्ये उत्तर अशा पद्धतीने येणार आहे. म्हणजे 10 मिनिटं इंटू 10/11 अशा पद्धतीने उत्तर येईल. म्हणजे 2 वाजून 10 पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये 10/11 अशा पद्धतीनं आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या पर्यायामध्ये दिसतं हे उत्तर, तर हे दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये हे उत्तर दिसतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं सगळ्यांना कशा पद्धतीने आपले मिनिटे काढले आहेत, अशा पद्धतीने तुम्हाला पण मिनिटे काढायचे आहेत आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे. चला दुसरा क्वेश्चन बघून घेऊयात. सगळ्यांना कळलं कशा पद्धतीनं मिनिट काटा जो तास काटावर येतो आणि त्यामध्ये 0 डिग्रीचा अँगल कशा पद्धतीने येतो, त्याला छेदतो कशा पद्धतीनं, काटतो कशा पद्धतीनं, हे कळलं असेलच तुम्हाला. ठीक आहे. चला आता दुसरा क्वेश्चन बघा.
सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत तास काट्यावर मिनिट काटा किती वेळा येईल, म्हणजे त्यामधला कोन 0 डिग्रीचा किती वेळा येईल हे आपल्याला शोधायचं आहे. तर किती म्हटलं आहे, सकाळचे 6 ते किती रात्री 9 पर्यंत. ठीक आहे. तर बघा सकाळचे 6 आणि रात्री 9 यामध्ये बघा दुपारचे 12 पण येणार, यामध्ये दुपारचे 12 येणार, म्हणजे 6 पासून 12 पर्यंत झाले आपले 6 तास. ठीक आहे. सकाळच्या 6 पासून दुपारच्या 12 पर्यंत 6 तास झाले आणि दुपारच्या 12 पासून रात्रीच्या 9 पर्यंत ते झाले 9 तास. म्हणजे टोटल आपले तास किती झाले विद्यार्थ्यांनो, 6 + 9 किती होणार विद्यार्थ्यांनो, तर ते होतील आपले 15 तास. ठीक आहे. म्हणजे 15 वेळा छेदणार आहे का, मग तुम्हाला माहित आहे 12 वाजता तो टाइम आपल्याला एकदा मायनस करायचा आहे, म्हणजे 11 ते 1 वाजतापर्यंत फक्त एकच वेळा छेदतो, म्हणजे एक तास आपल्याला मायनस करावं लागणार आहे. म्हणजेच यामधून आपण 1 तास मायनस केल्यानंतर आपलं 15 मधून 1 मायनस केल्यानंतर किती येईल, तर 14 वेळा हा जो काही ठराविक आपला मिनिट काटा असेल तो तास काटायला छेदणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 14 कोणत्या पर्यायात दिसतं विद्यार्थ्यांनो, तर पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर येईल विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. कळलं. अशा पद्धतीनेच तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. चला प्रकार नंबर 3. ज्या पद्धतीनं आपण त्यामधला जो काही कोन होता तो कोन आपण 0 अंशाचा कोन काढला, म्हणजे छेदणारा कोन काढला, त्याच पद्धतीनं आपण तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन काटकोन आपण काढायचा आहे आणि ते किती वेळा तसं येईल हे आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. प्रकार नंबर 3. तर चला बघूयात. एका तासात मिनिट काटा व तास काटा यामध्ये काटकोन किती वेळा येत असतो, तर 2 वेळा येत असतो विद्यार्थी मित्रांनो. ज्या पद्धतीनं 0 अंश किती वेळा येतो, फक्त एकच वेळा येतो, त्याच पद्धतीनं हा जो काही कोन आहे 90 अंशाचा तो कोन किती वेळा होतो, तर तो कोन येत असतो विद्यार्थ्यांनो 2 वेळेस येत असतो. आता बघा 2 वेळेस कसं, म्हणजे मी तुम्हाला सांगतो एकदा समजून बघा. यामध्ये आता समजा 12 वाजतापासून आपण जर चालू केलं तर तास काटा समजा 4 वर आहे. काळ्या रंगात मी तास काटा दाखवतो. हा आपली डायल झाली. हा समजा तास काटा आहे आपला. ठीक आहे. काळ्या रंगात तास काटा आहे आणि आपला जो काही मिनिट काटा आहे ना, आता 12 वाजतापासून मिनिट काटा समजा समोर गेला, ह्या ठराविक वेळेमध्ये एकदा काटकोन होईल. ठीक आहे. मग हा काही समोर जाणार, हा जो काही आपला मिनिट काटा आहे हा हळूहळू समोर जाईल. ठीक आहे. हा इतक्यात आल्यावर मग अजून पुन्हा यामध्ये काटकोन होईल. आता पुढे समोर गेल्यानंतर त्यामध्ये काटकोन होणार नाही, हा फक्त 30 डिग्री फिरणार आहे आणि हा पूर्ण 360 डिग्री फिरणार आहे. तर ह्या ठराविक वेळेमध्ये म्हणजे एका तासाच्या वेळेमध्ये 2 वेळेस त्या तास काट्याला 2 वेळेस काटकोन आपला मिनिट काटा तयार करणार आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तर ही गोष्ट आपल्याला कळलं, म्हणून जिथं म्हटलं आहे की एका तासामध्ये मिनिट काटा व तास काटा यामध्ये काटकोन 2 वेळेस येतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे 90 अंशाचा कोन 2 वेळेस करतो. तर 12 तासात किती वेळा येणार, मग नॉर्मली जर एका तासामध्ये 2 वेळेस तर 12 तासामध्ये 24 वेळेस यायला पाहिजे होतं, पण तसं होत नाही विद्यार्थी मित्रांनो. तसं का नाही होत, त्याचं एक कारण आहे. ते कारण असं आहे विद्यार्थ्यांनो की 3 वाजता व 9 वाजता जी काही वेळ आहे त्यामध्ये म्हणजे 3च्या दरम्यानची वेळ आणि 9च्या दरम्यानची वेळ जो काय आपला 2 वेळेस क्रॉस होईल ना त्या तासामध्ये, तर फक्त एकच वेळेस होणार आहे, म्हणजे 3 वाजताची आणि 9 वाजताची स्थिती. म्हणून ह्या 2 ज्या स्थिती आहेत आपल्याला मायनस करावं लागणार आहेत. म्हणजेच मग आपलं 12 तासामध्ये किती वेळा होईल, तर ते 22 वेळा तो आपला जो काही ठराविक मिनिट काटा आहे तो आपला तास काटायला 90 अंशाचा कोन करेल विद्यार्थी मित्रांनो. म्हणूनच 12 तासामध्ये किती वेळा येणार आहे, तर 22 वेळा, कारण 3 वाजताची आणि 9 वाजताची आपल्याला स्थिती वजा करायची आहे. ठीक आहे. चला, तर 24 तासात किती होणार विद्यार्थी मित्रांनो, 12 तासामध्ये जर 22 वेळा होत असेल, 3 पण 2 वेळा वाजतील. एक तर आपले दिवसाचे आपले दुपारचे 3 आणि आपले रात्रीचे 3, अशा पद्धतीने 3चे 2 त्या स्थिती वजा होणार आहेत आणि 9 वाजताच्या 2 स्थिती वजा होणार आहेत. मग त्या 48 तासामधून आपले जे काही 4 वेळेस हे मायनस झाले, म्हणजेच किती येणार, 44 वेळा तो काटकोन निर्माण होईल विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे. कळलं सगळ्यांना. ठीक आहे. चला बघूयात समोर. आता आपला कोन जो काही काढायचा आहे, म्हणजे मिनिटांसाठी कोन आपल्याला काढायचा आहे. आपल्याला तास तर ओळखता येतील, आपल्याला जे काही ठराविक टाईम दिला असेल, जसं म्हणजे 3 वाजून 25 मिनिटाचा टाईम दिला असेल. ठीक आहे. तर आपल्याला कोन काढण्यासाठी 3 तर ठराविक वेळ आहेच. मग आपल्याला मिनटं काढायची असतील तर मिनटं काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे. तर मिनटे काढण्याची फॉर्म्युलासाठी काय होतं, आपलं अगोदरच्यासाठी काय होतं बघा, इथं 60/11 हे महत्त्वाचं आहे, हे प्रत्येक वेळेस येणार आहे. त्यापासून 12 वाजल्यापासून होणारे तास, यामध्ये आपल्याला काटकोन काढण्यासाठी 60/11 × 3 वाजल्यापासून होणारे तास आणि दुसरा कोन पण इथं निर्माण होईल, तो होईल 9 वाजल्यापासून होणारे तास. अशा पद्धतीनं 2 पद्धतीनं आपल्याला उत्तर काढायचे. म्हणजे प्रथम वेळ काय निघणार, एका तासामध्ये 2 वेळ निघणार आहेत काटकोनाच्या, म्हणून आपल्याला 2 वेळ येतील.
60/11 3 वाजल्यापासून क्लॉकवाईज होणारे तास, ठीक आहे. आणि 60/11 9 वाजल्यापासून क्लॉकवाईज होणारे तास. क्लॉकवाईज होणारे तास म्हणजे घड्याळच्या दिशेने होणारे तास, म्हणजे एकदा आपली घड्याळ समोरच जाणार आहे, आपण मागत येणार नाही आहोत, त्या पद्धतीनं ते आपल्याला घ्यायचे आहे, ठीक आहे. दोन्ही वेळ आपल्याला शोधायचे आहेत. चला, तर काय म्हटलं, पहिला क्वेश्चन बघा, सिंधुदुर्ग ड्रायव्हरसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. बघा काय म्हटलं आहे, दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत, ठीक आहे, मिनिट काटा व तास काटा यामध्ये किती वेळा काटकोन निर्माण होईल, ठीक आहे. किती वेळा होईल मग विद्यार्थ्यांनो, किती आहे, दुपारचे 12 पासून किती वाजतापर्यंत म्हटलं आहे, सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत, ठीक आहे. तर तुम्हाला माहित आहे 3 वाजताची एक वेळ आपल्याला मायनस करायची आहे आणि 9 वाजताची वेळ मायनस करायची आहे. तर मग या ठराविक वेळेमध्ये ह्या 6 तासामध्ये 12 वाजेपासून 6 वाजेपर्यंतच्या 6 तासामध्ये 3 वाजताची वेळ पण येईल विद्यार्थ्यांनो. नॉर्मल गोष्ट आहे, जर 12 वाजेपासून 6 तास होत असतील तर यावेळेस किती वेळा यायला पाहिजे होतं, 12 वेळेस यायला पाहिजे होतं. पण ते 12 वेळेस येईल का विद्यार्थ्यांनो, ते येणार नाही. का नाही येणार, कारण की जी काही 3 वाजताची वेळ आहे, मधामध्ये 3 वाजताची वेळ आहे, ती वेळ आपल्याला मायनस करावं लागेल. म्हणजेच 12मधून आपल्याला 1 मायनस करावं लागेल, म्हणजेच 11 वेळेस तो काटकोन निर्माण होईल विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. 11 म्हणजे कोणत्या पर्यायामध्ये दिसते, तर पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. कळलं सगळ्यांना, ठीक आहे. कळलं असेल तर कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा मित्रांनो, ठीक आहे. चला, आता हा घड्याळ अत्यंत महत्त्वाचा टॉपिक अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला इकडे समजावून सांगत आहे मी, ठीक आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा विद्यार्थ्यांनो. चला, 8 ते 9 या वेळेत तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात काटकोन होईल अशी स्थिती दर्शवणारी योग्य वेळ कोणती. आपल्याला पर्याय दिलेले नाही आहेत, आपल्याला शोधायचं आहे, तर आपण शोधून घेऊयात. 8 ते किती म्हटलं आहे, 9, ठीक आहे. तर 8 ते 9 म्हटलं आहे, आपला फॉर्म्युला काय आहे विद्यार्थ्यांनो, 60/11 इंटू 3 वाजतापासून होणारी वेळ आणि 9 वाजतापासून होणारी वेळ. तर 8 ते 9 या वेळेच्या दरम्यान तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का, 8 ते 9च्या दरम्यान जो काही वेळ होईल ते आपल्याला 8 वाजेपासून समोरची घ्यावी लागेल, म्हणजे आपल्याला 3 पासून मोजावं लागणार आहेत. मग 3 पासून 8 पर्यंत किती वेळ होणार आहे विद्यार्थ्यांनो, किती होईल, 3 वाजतापासून 8 पर्यंत किती होणार आहे, तर ती होईल 5 तास होतील, ठीक आहे. म्हणजे 3 वाजतापासून 8 वाजेपर्यंत आपले 5 तास होणार आहेत विद्यार्थ्यांनो. तर चला आपण याला सॉल्व्ह करून घ्यायचं. बघा, याला सॉल्व्ह करून घेतल्यावर किती उत्तर येणार आहे विद्यार्थ्यांनो, किती येईल, ते होणार आहे 5 तास, म्हणजेच किती होणार आहेत, चला 6 पंचे 300/11 आपलं इतकं उत्तर येणार आहे विद्यार्थ्यांनो, ठीक आहे. इतकं उत्तर येईल. तर याचं उत्तर काय निघेल, 300/11 आपण कोणत्या पद्धतीने घेऊ शकतो, अजून याला म्हणजे 2 याला भागलं आपण तर काय येणार आहे, 2 22 येणार, 8 येणार, 7 येणार, ठीक आहे. अजून किती होणार, 60 म्हटल्यावर किती होतील, म्हणजे 77 ते मायनस होणार, ठीक आहे. 77 मायनस 3 होणार, अजून किती होईल, म्हणजे 3, म्हणजेच एक वेळ काय होईल विद्यार्थी मित्रांनो, त्यामधून ही गोष्ट कळली आहे, ठीक आहे, की 8 वाजून किती 27 मिनटं पूर्ण होतील, ठीक आहे. आणि राहिलेले 3/11 म्हणजे 8 वाजून इतके ठराविक मिनटं ही आपली पहिली वेळ येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ही पहिली वेळ कळाली, ठीक आहे. आता आपल्याला दुसरी वेळ शोधावं लागणार आहे, तर दुसरी वेळ शोधूयात आपण, ठीक आहे. पहिली वेळ तर तुम्हाला कळली, ठीक आहे. दुसरी वेळ काढून देतो मी इथं. आता दुसरी वेळ काढायसाठी आपल्याला फॉर्म्युला तोच आहे, 60/11 इंटू काय आहे, 3 वाजल्यापासून तास काढल्यात, आपण 9 वाजल्यापासून तास काढून घेऊयात. तर बघा, मला सांगा 9 वाजेपासून तास, तर 9 सकाळच्या 9 पासून घ्यावे लागतील, कारण की अजून रात्रीचे 9 इथं झालेले नाहीत. तर सकाळच्या 9 पासून 8 वाजेपर्यंत किती तास होणार, टोटल 11 तास होणार विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर यामध्ये बघा हे 11 जातील, ठीक आहे. आता राहिले 60, म्हणजेच 8 वाजून 60 मिनटं, म्हणजेच 9 वाजता हा दुसरा काटकोन तयार होईल विद्यार्थी मित्रांनो. कळलं,
कळलं? अशा पद्धतीनं पहिला काटकोन आहे 8:27 आणि हे ठराविक अपूर्णांकामध्ये मिनटं, आणि दुसरा जो काही वेळ होईल ती होईल 9 वाजताची. म्हणजे अशा दोन्ही वेळेस हा काटकोन निर्माण होईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं? एकदा नोट डाऊन करून घ्या. काय म्हटलं आहे? मिनिट काटा व तास काटा एका सरळ रेषेत येणे. म्हणजेच हा समजा घड्याळाचा डायल आहे, मिनिट काटा हा झाला आणि तास काटा हा झाला, हे दोन्ही एका सरळ रेषेत येणे म्हणजेच 180 डिग्रीचा अँगल तिथं निर्माण होणे. अशा पद्धतीचा आपल्याला कोन इथं शोधायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, प्रकार नंबर 4. चला शोधून घेऊयात. काय म्हटलं? एका तासामध्ये मिनिट काटा व तास काटा एका सरळ रेषेत. यामध्ये बघा अजून एक गोष्ट, ज्या वेळेस एका सरळ रेषेत येतो म्हणजेच 180 डिग्री निर्माण होतो, तर एका तासामध्ये किती वेळा निर्माण होतं? फक्त एकच वेळा. हा जो काही मिनिट काटा आहे, तास काटामध्ये सरळ रेषा फक्त एक वेळा निर्माण होते. काटकोनामध्ये किती वेळा निर्माण होते? 2 वेळेस. आणि 0 डिग्रीचा छेदाची प्रक्रिया किती वेळा होती? फक्त एकच वेळेस. त्याच पद्धतीनं एका सरळ रेषेत किती वेळा येतो? तर एकच वेळा येतो. तर मग 12 तासामध्ये किती वेळा येईल? तर नॉर्मल 12 वेळेस यायला पाहिजे होतं, पण यामध्ये किती वेळा येतो? तर 11 वेळा येतो. तर का बरं 11 वेळा येतो विद्यार्थी मित्रांनो? कारण की 6 वाजताच्या वेळेसची आपल्याला स्थिती इथं वगळायची आहे. ठीक आहे, 6 वाजताची जी काही स्थिती आहे ती आपल्याला वगळायची आहे. म्हणजे 5 वाजेपासून तर 7 वाजे या 2 तासाच्या दरम्यान फक्त 6 या एकच वेळेस हा जो काही मिनिट काटा आहे तो फक्त एक सरळ रेषेत येणार आहे. म्हणून आपल्याला 1 तास इथं मायनस करावं लागणार आहे. 2 तासाची मध्ये एक वेळेस, म्हणूनच आपल्याला तर 1 तास इथं मायनस करावं लागणार आहे. मग 24 तासात किती वेळा येणार? 12 तासामध्ये 11 वेळेस येईल, तर मग 24 तासात किती वेळा येणार आहे? तर 22 वेळा येईल विद्यार्थी मित्रांनो. का बरं? कारण की 6 2 वेळेस इथं वाजणार आहेत. एक तर पहाटेचे 6 आणि दुसरे आपले सायंकाळचे 6, म्हणजे 2 वेळेस 6 वाजतील, ते दोन्ही 6 आपल्याला इथं मायनस करायचे आहेत विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, चला आपला फॉर्म्युला तोच आहे, एक बेसिक फॉर्म्युला 60/11. मग आता इथं काय करायला? 6 वाजतापासून काटकोनासाठी 3 वाजतापासून आणि 9 वाजतापासून काढायचे होते. एक छेदण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला 12 पासून काढायचे होते, आणि एका सरळ रेषेमध्ये किती वेळेपासून काढायचे आहेत? तर 6 वाजल्यापासून आपल्याला क्लॉकवाईज होणारे तास इथं काढायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, फॉर्म्युला एकच आहे, 60/11, आणि वेळोवेळी आपल्याला चेंज करावं लागणार आहे. ठीक आहे, चला आता क्वेश्चन क्रमांक 1 बघून घेऊ. काय म्हटलं आहे? 1 ते 2 या वेळेत कोणत्या वेळी घड्याळातील दोन्ही काटे एका सरळ रेषेत येतील? किती वेळ आहे? 1 ते 2 या वेळेमध्ये. तर चला 1 पूर्ण झाला, 1 वाजून ठराविक मिनिटं होतील, आपल्याला मिनिटं शोधावं लागतील. तर आपण काय घेणार? 60/11. ठीक आहे, 6 वाजेपासून 1 वाजेपर्यंत म्हणजे किती तास होणार? बघा, 6 पासून 12 पर्यंत 6 तास, आणि तो 1 तास, म्हणजेच आपले 7 तास इथं होणार आहेत विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, तर चला किती होईल उत्तर? आपण भाग तर देऊ शकत नाही यामध्ये, तर 7 × 6 किती होणार? 42, म्हणजे 420/11 आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. आता आपण याला भागायचं आहे. बघा, 11 त्रिक किती होणार? 33. ठीक आहे, राहिले किती मग विद्यार्थ्यांनो? किती राहिले? तर इथं राहिले 9, म्हणजे मग 9 आणि मग ते किती होणार? 90. 90ला आपण 11ने भागितल्या तर किती येईल? म्हणजे 88चा 8 येईल. आता राहिले किती आहेत? 2 राहिले, आणि खाली काय येणार आहे विद्यार्थ्यांनो? किती येणार विद्यार्थी मित्रांनो? तर 11 येईल, म्हणजे 38. 2/11 आपलं उत्तर येईल. म्हणजेच 1 वाजून 38 मिनिटं 2/11 ह्या पद्धतीनं आपलं उत्तर येणारा विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर येईल विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, कळलं? अशा पद्धतीने तुम्हाला पण सॉल्व्ह करायचे आहेत. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ. काय म्हटलं आहे? सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एका सरळ रेषेत किती वेळा येतो? किती वेळ किती दिली आहे? सकाळची 7 आणि रात्री किती आहे? 10. म्हणजे तास किती होतील विद्यार्थ्यांनो? किती होतील? 3 तास होतील. सकाळचे 7 आहेत आणि रात्रीचे 10 आहेत, म्हणजेच तास किती होणार? सकाळच्या 7 पासून रात्रीच्या 7 पर्यंत ते 12 तास होणार, आणि रात्रीच्या 7 पासून तर ते 10 पर्यंत ते 3 तास होणार. म्हणजे टोटल तास किती होणार विद्यार्थ्यांनो? तर होणार 15 तास. पण या 15 तासामध्ये आपल्याला 6 वाजताची एक वेळ आलेली आहे, सायंकाळचे 6 वाजले तिथे 6 वाजताची वेळ आलेली आहे. त्यामुळे या 15मधून आपल्याला 1 मायनस करावं लागेल, म्हणजेच 14 वेळा हा सरळ रेषेत येणारा विद्यार्थी मित्रांनो. तर 14 पर्याय कुठे दिसतो? तर पर्याय क्रमांक 4 आपलं इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं?
अशा पद्धतीनं आपले जे काही घड्याळाचे क्वेश्चन आहेत इथं आपल्याला सॉल्व्ह करायचे होते विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तर आता आपलं जे काही प्रकार आहेत राहिलेले आपण ते प्रकार पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तोपर्यंत अभ्यास करत राहा, रेग्युलर प्रॅक्टिस करत राहा, फिजिकलची प्रॅक्टिस करा, आपल्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा आणि बाकी विद्यार्थ्यांपेक्षा समोर राहा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. बाकी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत अभ्यास चालू केलेला नाही. आपला सेकाचा विद्यार्थी जर रेग्युलर प्रॅक्टिस करत असेल तर त्याला यश नक्की म्हणजे नक्कीच मिळणार आहे. ठीक आहे. आणि आपले जे काही बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमतामध्ये आपले जे काही 25 मार्क आहेत आपल्याला 25/25 घ्यायचेच आहेत. रेग्युलर व्हिडिओ बघायचे आहेत आणि त्यांची प्रॅक्टिस करायची विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर चला राहिलेला भाग आपण उद्या पुन्हा बघूयात आणि तोपर्यंत मजेत राहा, रेग्युलर प्रॅक्टिस करत राहा, आनंदित राहा विद्यार्थी मित्रांनो. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.